आहे लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट पाहायला मिळतोय। राज्य सरकारकडून महसुली आणि भांडवली खर्चामध्ये त्यामुळे कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महसुली आणि भांडवली खर्चामध्ये 30% कपात करावी लागली आहे। सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चामध्ये सुद्धा 20% कपातीचा निर्णय झाला आहे। राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट दिसते। या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। सरकारी कर्मचारी वेतन 95% आलेला आहे, तर पाणी, वीज आणि दूरध्वनी यासाठी खर्चावरती 80% मर्यादा। कंत्राटी सेवेसाठी 90% पर्यंतचा खर्च करता येणार आहे। कार्यालयीन खर्चावरती 80% पर्यंतचा खर्च करता येणार आहे। असं होणार नाही। शिवभोजन थाळी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने सुरू केलेली सर्वसामान्यांसाठीची योजना आहे। एकीकडे सरकार वेगवेगळ्या ठिकाणी उधळपट्टी करतं, जाहिरातीवर उधळपट्टी करतं आणि शिवभोजन थाळी बिलकुल आम्ही बंद होऊ देणार नाही। सुप्रीम कोर्टाने जे काय म्हटलंय त्याचा नक्की आपण अभ्यास करू, परंतु ही जी योजना आहे जी काय महिलांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत की ही योजना बंद होणार आहे, तर ती योजना बंद होणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी वक्तव्य करतो।